नाणेफेकीचा कौल जिंकला होता आयेकर नारंगी संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय दुर्गेश 11 संघाला. चला कॅंगारू संघ मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल? चला प्रफुल्ल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला प्रफुल्ल लगेचच यायचंय. ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला जयेश घरत तर नॉट स्ट्राईक एंड वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर वेगनेस साखल थोडे. स्ट्राईक एंडला सुद्धा तोच बॅटर आहे जयेश घरत, त्याला सुद्धा विसरून चालणार नाही. हे दोन खेळाडू असे आहेत त्या दोन खेळाडूने मागील कित्येक वर्ष झाले वसई तालुक्यामध्ये सर्वांना प्रभावित करून सोडलंय. पहिले षटक मार्गस्थ आहे जिकडे सुरुवात. हो पहिला चेंडू कव्हर टाकूया फ्लातून फटका दोन खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार चौकार 4 धावा. चला आदरणीय चला उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रफुल्लला देण्यात येत आहे. एक दर्जेदार षटक टाकलं होतं. येस प्रफुल्ल थांबायचं आहे. प्रफुल्ल बऱ्याच स्पर्धेनंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय, कसं वाटतंय? चांगलं वाटते. कधी खेळायला मौका भेटत नाही परंतु चान्स भेटला. साहेबाला थोडीशी खराब गोलंदाजी झाली होती. 4 चेंडू 4 चौका खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक झालाय, थोडं बरं वाटते. प्रफुल्ल पहिल्या 2 षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट होती, दबावामध्ये पूर्णपणे संघ होता. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावांचं षटक आणि त्यामध्ये 1 गडी बाद. कशा प्रकारे फील करत होतात मैदानाच्या आतमध्ये? एवढं काही फील नाही केलं. आय फील नथिंग. जस्ट डाऊन बॉल टाकायचे होते. 6 चेंडू टप्प्यावर टाकले, चांगला रिझल्ट भेटला बस. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर अप्रतिम. फर्स्ट टाइम खेळतोय मी, जास्त खेळत नाही कामाबिमामुळे. चान्स भेटला तर चांगलं आयोजन. असं आयोजन केलं मजा आली खूप. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. हो वॉट अ शॉट, वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर. चेंडू गेला सीमारेखा पार चौकार. जिकडे शेवटची बॅच चालू आहे आणि आमच्या मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल बंटी दादा यांचा. थँक्यू दीजिए. नॉकआउट स्टेजमधला आज शेवटचा आणि 8वा सामना आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. तितकाच ताकदीचा शॉट होता विघ्नेशचा. आणि जयू ज्यांनी VPL मध्ये चांगली कामगिरी केली, ज्याने 45 धावा ठोकल्या, असा जयू घरात एक चांगला हिटर बॅट्समॅन. आणि पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती बिनबाद 11. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील विघ्नेशसाठी. पाहूया विघ्नेश. आणि 1 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 12. बिनबाद 12. JCCB आणि कांगारू ह्यांना एक शेवटचा कॉल आहे की फॉर्मॅलिटी आमची मंडळाची जी काय ती पूर्ण करा, असा कमिटीकडनं एक आदेश आम्हाला आलेला आहे. तर कृपया मंडळाशी संपर्क साधून भेटून जायचं आहे. हर्षित घरत यांना. तसेच दुसरं षटक हाताळतोय तो आई एकविरा संघाकडनं अनिकेत. एक उत्तम असा गोलंदाज आहे तो आई एकविरा संघाचा, ज्याच्यावर भरोसा आहे असा गोलंदाज अनिकेत. पण तितक्याच ताकदीचा फलंदाज म्हणजे विघ्नेश. मग ते ओव्हरआर्म क्रिकेट असू दे किंवा अंडरआर्म क्रिकेट असू दे, तो त्याची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पडतो असा विघ्नेश साखलदोंडे. पाहूया पहिला चेंडू
चांगलं क्षेत्ररक्षण. जयूचा फेवरेट शॉट आहे तो. बीपीएल मध्ये त्यांनी असेच चौकार खणखणीत मारले होते आणि 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 17. धावफलक जोमाने सुरू आहे ते दुर्गेश 11 संघाचं. निर्धाव चेंडू. 4 चेंडू झालेले. धावसंख्या झाली ती 18. बिनबाद 18. अजूनही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. आणि पुन्हा म्हटलं की अनिकेत एक चांगला गोलंदाज आहे की ज्याच्यावर भरोसा आहे आई एकविरा संघाचा. उत्तम गोलंदाजी करतोय आणि बीट करतोय. मला वाटते विघ्नेशला काही समजलाच नाही चेंडू तो, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. तसेच पर्व पहिल्यामधला विजेता होता तो दुर्गेश 11 संघ हा ह्या मनोरबा प्रीमियर लीग मध्ये. 19 धावसंख्या 2 षटकानंतर 19. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि आता अनिकेतने त्याच्यावर निर्बंध लादून फक्त 7 धावा दिलेल्या आहेत त्या 6 चेंडूमध्ये आणि धावसंख्या झाली ती बिनबाद 19 2 षटकानंतर. पाहूया तिसरं षटक कोण हाताळतोय. हितेश आई एकविरा संघाकडनं तिसरं षटक घेऊन येतो हितेश. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा खर्च करतोय. ओके हॅलो. आताच यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी प्रेक्षक जोडलेले आहेत ते आपले सर्वांचे लाडके रंजनदादा पाटील, जे आई एकविरा संघाला नेहमी मोटिवेट करतायत आणि त्यांनी सांगितले की जर आई एकविरा संघ जर ह्या स्पर्धेमध्ये ह्या सामना विजयी झाला दुर्गेश 11 विरुद्ध तर 3000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आई एकविरा संघासाठी. जर हा सामना जर आई एकविरा संघ जिंकला तर 3000 रुपयाचं पारितोषिक रंजनदादाच्या मार्फत लावलेलं आहे. ते यूट्यूब लाईव्ह आपली मॅच घर बसल्या पाहत आहेत आणि हे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्याचं काम आपले डीबीएनची टीम पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे. आणि पुन्हा एकदा वाचला. चांगली फेकी होती ती आणि 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 24. जितेश अनिकेत पुन्हा एकदा आपलं क्षेत्ररक्षण सजवताना. पाहूया आपल्या संघासाठी सगळेच खेळाडू हे फार मेहनत करतात, परंतु धावसंख्या ही धावफलक सतत हलत आहे आणि 24 धावसंख्या झाली आहे ती. तिसरे षटक चालू आहे. 2 चेंडू झाले आहेत आणि कीपरला मला वाटते चेंडू काही समजला नाही. हितेश मला वाटते जरा संतुलन बॉलिंगमध्ये बिघडलेलं आहे हितेशचं आणि अनिकेत त्यांना काहीतरी कानमंत्र देताना. स्कोर झालेला आहे 26 झालेले आहेत.
आणि कॅच विघ्नेश सकलतोडे झेल स्वरूपात आऊट. आणि तिसऱ्या चेंडूवरती हितेश यांनी काहीतरी कमाल केली ती अनिकेतने कानमंत्र दिल्यानंतर विघ्नेश वैयक्तिक 12 धावांवरती झेलबाद झाला आहे. अजूनही प्रेक्षक ह्या सामन्याच्या शेवटच्या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि यूट्यूब लाईव्हवरची जे आमचे प्रेक्षक आमच्याशी DVN लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्यांना सांगतो की उद्या ठीक 6 वाजता हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला लाईव्ह म्हणजे शेवटच्या 8 टीम ह्यांच्यामध्ये सेमीफायनल फायनलचे सामने होतील आणि अटीतटीचे सामने होतील. आणि पुन्हा एकदा चांगलं एफर्ट्स लावलेलं होतं आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पुन्हा एकदा की जर हा सामना आई एकविरा संघ जिंकला तर त्यांना रणजनदादा पाटील मॅन फ्रॉम नारंगी यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. धावसंख्या झाली ती 27. एक गडी बाद विघ्नेशच्या स्वरूपामध्ये हा गडी बाद झालेला आहे आणि 4 चेंडू हितेश यांनी हाताळलेले आहेत आणि एक मोठा गडी बाद केलेला आहे तो विघ्नेशच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा पंच गंभीर यांनी तिसऱ्या अंपायरची भूमिका बजावण्यासाठी आमच्या थर्ड अंपायरला रेफर केलेला आहे. थोड्याच वेळात आपल्या समोर निकाल येईल. नॉट आउट इन झालेला आहे जयू. हा एक धाव. चिका आता स्ट्राईक एंडवर आहे. बघूया चिका आपल्या संघासाठी काय करतोय. आज तरी प्रशांत घराची कमी आहे या संघामध्ये. एक उत्तम टेनिस क्रिकेटर म्हणून ज्याची महाराष्ट्रात संपूर्ण सात समुद्रपलीकडे ख्याती आहे असा प्रशांत घरत मॅन फ्रॉम अरणा एक आपला चांगला प्लेयर. आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 29 आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 29 आणि हितेश यांनी 10 धावांचं षटक हाताळलं. धावसंख्या झाली ती एकूण एक गडी बाद 29. शेवटचं षटक हाताळतोय तो जितेश हरीश. शेवटचं षटक हरीश. पाहूया किती धावा खर्च करतोय आणि किती धावा वाचवतोय आपल्या आई एकविरा संघासाठी. आई एकविरा संघ ज्यांना रणजनदादांचा फार सपोर्ट आहे आणि उत्तम खेळी करतात. ते क्षेत्ररक्षण असू दे किंवा बॅटिंग असू दे चांगले एफर्ट्स लावतात ते मैदानामध्ये. आणि मला वाटते जर सोडला असता तर चिका बोल्ड झाला असता 100%. परंतु सूतबूत गेम करून त्याने डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव अधोरेखित केली आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 30. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जयू अजूनही मैदानात. पाहूया 5 चेंडूमध्ये किती धावा ठोकतोय. चांगले क्षेत्ररक्षण. त्यांना माहिती आहे आता फक्त बॉल अडवायचे आहेत आपल्याला. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. धावसंख्या झाली भर. धावसंख्या झाली ती 31. आणि एंड मुवमेंटला बॉल उडाला आणि क्षेत्ररक्षक एकदम चपळ
की त्यांनी लगेच हात टाकून हा चौकार अडवला, मात्र जर बसला असता तर डोक्याच्या वरून गेला असता. 3 चेंडू आणि 3 धावा दिलेल्या आहेत. चांगलं बॉलिंग करतोय तो हरीश. पुन्हा एक धाव. धावसंख्या झाली ती 33. एक गडी बाद 33. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि परफेक्ट गॅप मारला आणि फुलटस चेंडू दिला होता. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 37. आणि चांगला चेंडू टाकला. आउट. पंच गंभीर यांनी निर्णय दिला की आऊट. आणि धावसंख्या जिंकण्यासाठी 39, मला वाटते 10च्या सरासरीने खेळावा लागेल आई एकविरा संघाला. जिथून की रणजितदादा पाटील यांनी 3,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. ते 3,000चे मानकरी ठरतात की नाही ते बघायचं आहे आता बॅटिंगच्या माध्यमातून. शेवटची इनिंग आहे ह्या आजच्या दिवसातील नॉकआउट सामन्यामधली. आणि उद्या हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार ह्याच मैदानातून DBN लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हा थरार पाहता येईल संध्याकाळी ठीक 6 वाजता. समीर पहिलं षटक हाताळतोय तो दुर्गेश 11 संघाकडनं. आणि दुर्गेश 11 संघ आमच्या या मनेलपाडा प्रीमियर लीग 2000 पर्व पहिल्यामधला एक विजेता संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं दुर्गेश 11चा संघ मैदानात आपली खेळी करताना आणि सूदबूद गेम करताना त्यांना माहिती आहे की 10-10च्या सरासरीने आपल्याला खेळायचं आहे. एका षटकामध्ये कधीतरी 2 चौकार लागतील आणि तेवढे कॅपेबल तो बॅट्समॅन आहे चेतन आणि निखिल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. म्हटलेलं आणि मयूरच्या कडनं चुकी झाली आणि चौकार गेला, खणखणीत चौकार गेला. 10च्या सरासरीने खेळायचं आहे आई एकविरा संघाला.
आणि ते प्रयत्न निखिल आणि चेतन ह्याचे मैदानात सुरू आहे. सलामीवीर फलंदाज आई एकविरा संघाचे ते आणि चांगले बॅट्समन म्हणून त्यांचं नाव आहे आई एकविरा संघाकडनं. त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे आता आर्या पार. चार चेंडू 7 धावा. पाहूया अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. काय करतात आपल्या संघासाठी चेतन. डावखुरा फलंदाज आहे आणि चांगले शॉट मारतो मैदानामध्ये. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. तसेच JKCC अर्नाळ्याचा प्रणय मात्र देखील आपल्याशी जोडलेला आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून. जेव्हा मयूर बॉलिंगला येईल, जर त्याने विकेट काढली तर 100 रुपयाचं पारितोषिक प्रणय म्हात्रे याच्याकडनं लावलेलं आहे. आणि चिका तेवढ्याच चिकाटीने त्या फिल्डिंग केलेले आहे. आणि एक चांगला दुर्गेश 11 संघाचा तो क्षेत्ररक्षक बॉलर आहे आणि ज्याचं नाव आहे धावसंख्या झाली आहे ती 8. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि अजूनही 18 चेंडू 32 धावा. आणि या मैदानामध्ये विकास धसकर म्हणजेच आपण त्याला लाडाने चिका म्हणतोय, तो स्वतः गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. आणि या मैदानामध्ये 18 बॉल 32 चेस होतात. आणि सलामीचे फलंदाज आई एकविरा संघाच्या अजूनही मैदानात. पाहूया चांगला आणि फळकाला लागले चौकार खणखणीत. 12 धावसंख्येत भर 12. अजूनही म्हटलेलं की निखिल आणि चेतन काहीतरी मैदानात कमाल करेल. आणि मयूर, मला वाटते मयूर 2 वेळा त्यांनी गचाळाचं क्षेत्ररक्षण केलं आणि धावसंख्येत भर. धावसंख्येत 16. 2 चेंडू आणि 2 चौकार विकास धसकर यांना ठोकलेले आहेत. ते म्हणजे निखिल आपल्या आई एकविरा संघासाठी आपलं योगदान देताना ह्या मैदानात. अजूनही जंग बाकी आहे. अजूनही सामन्याला रंग चढेल. 24 धावांची आवश्यकता. अजूनही 16 चेंडू. म्हटलेलं की सामना चेस करण्याची ताकद आहे आई एकविरा संघामध्ये. 1 मिनिट. धावसंख्या झाली आहे ती 16 झालेल्या. 16 पहिल्या ओव्हरीला 8 होत्या. 23 पाहिजे लागल्यानंतर चांगल्या पद्धतीने चांगला बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूवरती 10 धावा जमवलेल्या आहेत ते निखिल आणि चेतन आई एकविरा संघासाठी. पाहूया चिका 5वा चेंडू घेऊन येत आहे. आता जयू मात्र एकदम हुशार पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी चांगला चौकार त्यांनी अडवलेला आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 19. निर्धाव चेंडू. जर दोघांचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर दुर्गेश 11 संघाच्या देखील
दुर्गेश इलेव्हन संघाच्या देखील 19 होत्या आणि आई एकविरा संघाच्या देखील 19 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 मध्ये आणि सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू मला वाटते रंगमंचाच्या वर छतावरती गेलेला आहे. दिला. ओके, मयूर मला वाटते काहीसा महागडा ठरतोय आणि बॉल पाहिजे का? मयूर काहीसा महागडा ठरतोय आणि प्रणय म्हात्रे JKCC अर्नाळा यांच्याकडनं जर मयूरने विकेट काढली तर 100 रुपयाचं पारितोषिक प्रणय म्हात्रेकडनं लावलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार मयूरला ठोकलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती एकूण 23 आणि मैदानात जल्लोष जयघोष आई एकविरा संघाकडनं पॅव्हेलियन मधनं. पुन्हा एकदा टोटावलेला चेंडू, परंतु एका धावीवरती समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 24. 10 बॉल 15. मला वाटते फक्त एका चौकाराची गरज आहे. अजूनही सलामीवर फलंदाज मैदानात. पंच गंभीर आणि चेतन बाद. जयूचा इतका चांगला अटॅक होता की चेतन ह्याला पंचांनी बाद केलेला आहे, परंतु रिव्ह्यू मध्ये त्यांना चेक करायचं आहे. आउट. आणि चेतनच्या रूपात पहिला हादरा आई एकविरा संघाला. पाहूया, अजूनही मॅच संपलेली नाही. हितेन पाहूया आपल्या संघासाठी दुसरा फलंदाज हितेनच्या रूपात उतरलेला आहे मैदानात. आउट, रन आउट निखिल. आणि दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत जे हिटर होते. आणि अजूनही मला वाटते शेवटचे 2 चेंडू ह्या षटकातील शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये अजून
8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आई एकविरा संघाला जिंकण्यासाठी अजूनही. आणि ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू, परंतु जयू इतका सतर्क आहे की त्याने 2 गडी बाद केले ते आपल्या फेकीच्या जोरावरती. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. पाहूया आता करूया मरो अशी स्थिती आहे मैदानामध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 7 बॉल 14. आणि शेवटचा षटक आता शिल्लक आणि 6 चेंडू आणि 13 धावा जिंकण्यासाठी आई एकविरा संघाला 3 चौकारांची आवश्यकता. पाहूया मैदानात काय घडतंय, काय बिघडतंय. आणि बॉलिंगला येतील ते स्वतः विघ्नेश, एक चांगले गोलंदाज आपल्याला ह्या मैदानात बघायला मिळतील DBN लाईव्हच्या माध्यमातून. पाहूया विघ्नेश आणि बॅटिंग करतोय तो हरीश. आणि खणखणीत चौकार मारलेला आहे. म्हटलेलं की अजूनही जंग संपलेले नाही. अजूनही धावसंख्या झाली ती 30 आणि अजूनही मला वाटते 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे एकविरा संघाला जिंकण्यासाठी. पाहूया चांगल्या बहरात आहे तो हरीश. पाहूया काय करतोय का आपल्या संघासाठी. 4 चेंडू बाकी आहेत अजून आणि 9 धावांची आवश्यकता. विघ्नेश 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. पाहूया हरीश काय करतोय आपल्या संघासाठी. आणि आत्महत्या केलेली आहे. अनिकेत यांना एक सूचना आहे की रंजनदादा पाटील यांनी बक्षीस लावले की जर जिंकले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक रंजनदादा पाटील यांच्याकडनं आई एकविरा संघाला. अजूनही 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. समोर बलाढ्य संघ तो म्हणजे दुर्गेश 11. पाहूया अनिकेतमध्ये तेवढी ताकद आहे मारण्याची, चौकार मारण्याची क्षमता आहे. काहीही करू शकतो. जर एक चौकार जर लागला तर तो 100% दुसराही चौकार मारेल. अनिकेत एक चांगला बॅटर म्हणून आई एकविरा संघाची एक ओळख आहे. आणि एक धाव आणि सांगितल्याप्रमाणे मयूरने 2 रनआउट घेतले होते. त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नंतर घेऊन जायचं आमच्याकडनं. प्रणय मात्रे JKCC अर्नाळा ह्यांच्याकडनं मयूरसाठी 200 रुपये आलेले आहेत. परंतु आता जर 2 चौकार लागले तर 5,000 रुपये आहेत आई एकविरा संघाला जिंकल्यानंतर. पाहूया मारतोय का चौकार आणि क्लीन बोल्ड. आता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे आणि सर्व DBN लाईव्हच्या माध्यमातून ज्या उद्या खेळणाऱ्या टीम आहेत 6 वाजता आपली स्पर्धा सुरू होईल ह्याची नोंद घ्यायची आहे. 4 वाजता आम्ही लॉट टाकणार आहोत
ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि आलेल्या सर्व खेळाडूंच्या आणि दुर्गेश इलेव्हनच्या पुन्हा एकदा मयूर यांनी यायचं आहे आणि 200 रुपयाचं पारितोषिक प्रणय म्हात्रे यांनी आपल्यासाठी लावलेलं ते घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा जिंकलेल्या संघांचं अभिनंदन आणि हरलेल्यांचं कौतुक. आणि आजच्या नॉकआउट सामन्यामध्ये जे 8 संघ आले ते उद्या आपल्याला याच मैदानात खेळताना दिसतील, ते मनेलपाडा प्रीमियर लीग 2024 मध्ये. आणि आताचा मॅन ऑफ द मॅचचा एक आपण देतोय तो जयू दुर्गेश इलेव्हन संघाचा, ज्यांनी 14 धावा ठोकल्या असा जयू यांनी यायचं आहे आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घेऊन जायचं आहे. तसेच मयूरने देखील यायचं, त्यात 200 रुपयाचं पारितोषिक आहे. JKCC अर्नाळा प्रणय म्हात्रे ह्यांनी त्याच्या विकेटसाठी लावले होते, 2 रनआउट घेतले. त्यात खरं तर मोलाचा वाटा होता तो जयू घरत ह्याचा, कारण की त्यांनी जर 2 फेकी केल्या नसत्या चांगल्या तर मला वाटतं कदाचित आऊट झाले नसते. म्हणून त्याचा देखील हा चांगला मोलाचा वाटा आहे तो असा जयू घरत. 200 रुपयाचं पारितोषिक हर्षित घरत मयूर सट्टी विकेट घेतल्याबद्दल. आणि जयू यायचं आहे लवकर. आपण उद्यासाठी ज्या जिंकलेल्या संघ आहेत त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा. असाच खेळ आपण दाखवत राहा आणि उद्या यशस्वी व्हा. आणि मॅन ऑफ द मॅच जयू घरत यांनी यायचं आहे, 14 धावा ठोकलेल्या आहेत. जयू घरत लवकर यायचं आहे. आपले DBNच्या टीमला देखील जायचं आहे, ते लवकरच आले होते आज. उद्या देखील आपले सामने थेट 6 वाजता चालू होतील याची नोंद घ्यायची आहे. 4 वाजता आम्ही लॉट टाकणार आहोत. जयू घरत मॅन फ्रॉम अर्नाळा एक उत्तम खेळाडू, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा किंवा अंडरआर्म क्रिकेट, आपला जलवा मैदानात दाखवताना. धन्यवाद.